शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली होती। मात्र सध्याच्या युती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही अपुरी असून त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत। राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची गरज असताना केवळ घोषणाबाजी करण्यात आली आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे। राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या शेतजमिनीच्या नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करून देण्यासाठी 1,20,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक आणि एका कंत्राटी कर्मचाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे। यामध्ये महसूल सहाय्यक मंगेश विजय डुमणे आणि कंत्राटी कर्मचारी अमोल कानिफनाथ खामकर यांचा समावेश आहे। जिल्हा शासकीय रुग्णालयातील MLC विभागाच्या रेकॉर्ड रूम मध्ये अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे ग्रिल तोडून प्रवेश करत महत्त्वाचे जुने रेकॉर्ड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली। या प्रकरणामुळे रुग्णालयात प्रशासनात खळबळ उडाली आहे। याबाबत जिल्हा रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक कैलास काशीनाथ शिंदे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी फिर्याद दिली आहे। त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। शिंदे हे MLC विभागात कार्यरत असून MLC रेकॉर्डची जबाबदारी त्यांच्याकडे आहे। नेप्ती टोलनाका परिसरात ट्रक चालकाला जुगाराच्या बहाण्याने धमकावून 55,000 रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी 4 अज्ञात इसमांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत राजकुमार मस्तराम यादव यांनी मंगळवारी फिर्याद दिली आहे। ते विघ्नहर्ता ट्रान्सपोर्ट बारामती येथे चालक म्हणून कार्यरत होते। सकाळी 7 वाजेच्या सुमारास यादव हे टोलनाक्याजवळील चहाच्या दुकानात गेले असता तेथे 4 इसम जुगार खेळत होते। पर्यावरण संवर्धनाचा वसा हाती घेत जिल्हा परिषदेने यंदा तब्बल 10 लाख वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित केले आहे। त्यासाठी झेडपीचे सर्व विभाग तसेच सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेतला आहे। गेल्या वर्षी 7 लाख वृक्षांची लागवड यशस्वी झाल्यानंतर यंदा अधिक व्यापक योजनांसह हरित जिल्ह्याच्या दिशेने पावले उचलली जात आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।